हॅलो एव्हरीबडी. ही श्रीखंड रेसिपी तुमच्यासाठी, कारण मी ठरवलंय यावर्षी गुढीपाडव्याला श्रीखंड घरीच बनवायचं आहे. तर काय करायचं, एक वाटी चक्का घ्यायचा आणि तो चाळणीतून बारीक करून घ्यायचा. डेअरीत पण मिळतो, नसेल तर घट्टसर दही सुती कपड्यात बांधून ठेवायचं रात्रभर आणि त्यावर वजन ठेवायचं आणि त्यातलं सगळं पाणी ड्रेन झालं की असा चक्का तयार होतो घरच्या घरीच. त्यानंतर एक वाटी चक्कासाठी अर्धी वाटी साखर हे प्रमाण घ्यायचे आणि साखर घालून त्याला एकजीव करून घ्यायचे स्मूथ हँडविस्कने. त्यात वेलची पावडर घालायची आहे, भिजवलेले बदामाचे काप आणि काजूचे काप घालायचे, अगदी बारीक बारीक तुकडे, आणि त्याला पुन्हा एकजीव करायचे. काजू बदाम भिजून घातलेत कारण श्रीखंड हा 1 तासातच खायला तयार होतो. 1-2 दिवस ठेवून खायचा असेल तर सुके काजू बदाम घातले तरी पण चालेल. अशाच लय भारी रेसिपी बघण्यासाठी मला फॉलो करा. यूट्यूबवर बघत असताल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुन्हा. बाय बाय.